सिंपल अर्धा किलोचा आईस केक बनवणं खूप सोपं. परफेक्ट अर्धा किलोचा आईस केक बनवणं ही सोपं. परफेक्ट अर्धा किलोचा चौकोनी किंवा हार्ट शेपमध्ये केक बनवणं तेही सोपंच. पण परफेक्ट अर्धा किलोचा रेड वेल्वेट विथ क्रीम चीज फ्रॉस्टिंग हार्ट शेपमध्ये केक बनवणं जरा ट्रिकी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी, म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय परफेक्ट अर्धा किलोचा रेड वेल्वेट केक, तोही हार्ट शेपमध्ये. आणि यामध्ये मी क्रीम चीज फ्रॉस्टिंग कसं करायचं तेही शिकवणार आहे. सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण कसं घ्यावं, केकला एकदम ॲक्युरेट हार्ट शेप कसा द्यावा, त्यासाठी काय काय टिप्स आणि ट्रिक्स असतात ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, सगळ्यात आधी मी अशा पद्धतीचा हार्ट शेपचा टीन घेतलाय. तर हा साधारणपणे 7 इंचाचा आहे आणि याच्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे. सोबतच साईडने मी तेलाने ग्रीसिंगसुद्धा केलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी बॅटर तयार करतोय. तर एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे रेड वेल्वेट प्रीमिक्स. तर हे मी घेत आहे 1 कप आणि 1/4 कप. तर माझा कप आहे 250 mlचा. वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 180 ग्रॅम. ओके. तर आता यामध्येच आपण नेहमीप्रमाणे 1 पळी तेल ॲड करतोय, म्हणजेच 1.5 टेबलस्पून एवढं तेल आपल्याला ॲड करायचं आहे. आणि यामध्येच हळूहळू पाण्याचा वापर करत आपण याचं छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे. सो पाणी कधीही हळूहळूच ॲड करायचं आणि बॅटर एका दिशेनेच फेटायचं. सो बघताय, अशा पद्धतीने एकदम प्रमाणात मी पाणी घेतलंय, मोजून घेतलं नाहीये. साधारण 1 ग्लास भरून घेतलं होतं आणि एवढं मी वापरलंय. तर आता हे तयार केलेलं बॅटर आपण आपल्या रेडी केलेल्या टीनमध्ये पोर करूयात. सो बघू शकता, अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी या बॅटरची असावी. सो येस, सगळं बॅटर यामध्ये पोर केलेलं आहे. आता हा टीन आपल्याला छान टॅप करायचा आहे. टॅपिंग केल्यामुळे यातली सगळी एअर बबल्स बाहेर पडतात आणि आपला केक आतमधून एकदम एकसारखा जाळीदार बेक व्हायला मदत होते. तर आता हा केक मी नेहमीप्रमाणेच अर्थातच गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये बेक करते. सो बघू शकता, हा टीन बसेल एवढ्या मापाचं पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. पातेला आधी प्रीहीट केलेला आहे 5 ते 7 मिनिटासाठी लो फ्लेमवर, आणि त्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला हा केक कमीत कमी 35 ते 40 मिनिटं छान बेक करायचा आहे. ठीक आहे. सो बघू शकता, 40 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी हा केक चेक करते. टूथपिक केकच्या मधोमध टाकून बघायची. जर ती छान स्वच्छ क्लीन निघाली तर समजायचं की आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. तर चला, आता हा केक छान रूम टेम्परेचरवरती आला की आपण तो बाहेर काढायचा आहे. त्यासाठी सुरीच्या साहाय्याने आधी सगळ्या एजेस लूज करून घ्या आणि त्यानंतर हा केक टीनमधून बाहेर काढा. सो बघू शकताय मंडळी, काय परफेक्ट बेक झालाय की नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या केकची जी सगळ्यात वरची लेअर आहे ना, ती एकदम फ्लॅट कट करायची आपल्याला, एकदम पातळ, आणि ती काढून ठेवायची आहे साईडला. कारण याचपासून आपण क्रम्स बनवणार आहोत, ज्याने आपण आपला संपूर्ण रेड वेल्वेट केक कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो एकदम ऑथेंटिक ओरिजिनल रेड वेल्वेट केकचा लुक तुम्हाला पाहिजे असेल तर ही लेअर तुम्ही कंपल्सरी क्रम्ससाठीच यूज करा. ओके. सो बघता, एकदम पातळ लेअर मी कट केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी क्रम्स करते. पण सध्या ते खूपच सॉफ्ट आहेत. जर तुम्ही हाताने याचे क्रम्स करायला गेलात किंवा मिक्सरमध्ये जरी करायला गेलात ना, तरी याचा गोळा होऊ शकतो, एवढा हा केक सॉफ्ट आहे. त्यामुळे याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर बघा, आता जो उरलेला केक आहे त्याच्यापासून तुम्ही आरामात 3 लेयर्स तयार करू शकता. पण या ठिकाणी मी 2च लेयर्स कट करते. सो जर तुम्हाला परफेक्ट अर्धा किलोपेक्षा थोडासा वजनाने जास्त केक चालणार असेल तर तुम्ही या केकच्या 3 लेयर्स कट करू शकता. पण मला तुम्हाला अर्धा किलो केक दाखवायचा होता, त्यामुळे मी इथे 2च लेयर्स कट केलेल्या आहेत. तर आता शुगर सिरप. सो या ठिकाणी मी अर्धा पेल्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलंय, साधारण 80 ml वगैरे असेल.
त्यामध्ये 2 ते 2.5 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे आणि यामध्ये एक सिक्रेट गोष्ट म्हणजेच व्हाईट रोज इसेन्स. तर मंडळी हा अगदी थोडासा यामध्ये ॲड करा. इतका भारी आणि माइंड ब्लोईंग लागतो ना हा केक या इसेन्समुळे की काय बोलायलाच नको. तर मंडळी ही माझी सिक्रेट टीप आहे. यूट्यूबवर तुम्हाला ही कोणीही सांगणार नाही, त्यामुळे आत्ताच या गोष्टीसाठी तरी व्हिडिओला एक लाईक करूनच टाका. तर चला आता आपण मेन क्रीम चीज फ्रॉस्टिंग कसं करायचं ते बघूयात. तर त्यासाठी आपल्याला लागतं क्रीम चीज. सो इथे बघू शकता 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि 190 याची MRP आहे. तर यातलं आपल्याला 100 ग्रॅम म्हणजे करेक्ट निम्म क्रीम चीज आज वापरायचं आहे. सो हे क्रीम चीज आपल्याला कायमच फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं असतं, पण ज्यावेळी तुम्ही केक बनवायला घेणार आहात त्यावेळी 1 तास आधी हे क्रीम चीज फ्रीझरमधून बाहेर काढा. बाहेर म्हणजे रूम टेम्परेचरवरती ठेवा, म्हणजे ते छान सॉफ्ट होतं आणि मग आपल्याला केकमध्ये यूज करता येतं. सो आता यामध्येच मी ॲड करत आहे 2 ते 3 टेबलस्पून पिठी साखर. तर साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, पण कमीत कमी 2 टेबलस्पून तरी साखर यामध्ये ॲड करायचीच, कारण या क्रीम चीजला ना गोड चव नसते. हे खूपच टेस्टी किंवा यम्मी असतं नो डाऊट, पण हे स्वीट नाही आहे, त्यामुळे यामध्ये आपण पिठी साखर ॲड करतोय. तर आता इलेक्ट्रिक बीटरच्या साह्याने हे आपण छान सॉफ्ट असं फेटून घेऊयात, जेणेकरून हे मऊ झालं पाहिजे, कारण आपण हे व्हीप क्रीममध्ये ॲड करणार आहोत ना, मिक्स करणार आहोत. सो असंच मिक्स करता येणार नाही आपल्याला, त्यामुळे आधी ते फेटून घ्यायचं. ते छान स्मूथ झालं पाहिजे, जेणेकरून ते व्हीप क्रीममध्ये छान लगेचच एकत्र एकजीव होईल. तर बघा आता या ठिकाणी त्याच बाउलमध्ये मी घेत आहे व्हीप क्रीम. तर ही आपल्याला घ्यायची आहे 200 ml. आपण या ठिकाणी अर्धा किलोचा केक बनवतोय, त्यामुळे मी इथे फक्त 200 ml म्हणजेच 200 ग्रॅम एवढी व्हीप क्रीम घेतली आहे आणि त्यामुळेच आपण क्रीम चीज सुद्धा 100 ग्रॅम घेतलं होतं. सो इथे रेशो कळलाच असेल तुम्हाला. जर क्रीम 200 ग्रॅम असेल तर क्रीम चीज आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे, तरच ही क्रीम एकदम छान टेस्टी लागते. सो बघा आता तयार केलेलं क्रीम चीज आपण या फेटलेल्या व्हीप क्रीममध्ये ॲड करतोय आणि ही क्रीम आपल्याला पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बीटरने छान मिक्स करायची आहे, जेणेकरून हे चीज या क्रीममध्ये छान मिक्स होईल. सो जास्त नाही, अगदी 15 ते 20 सेकंदासाठीच हे करा. दोन्ही गोष्टी छान ब्लेंड होऊ देत एकत्र. आणि येस, आपलं हे क्रीम चीज फ्रॉस्टिंग इथे तयार झालेलं आहे. तर आता आपण हे संपूर्ण केकमध्ये यूज करू शकतो. सो चला मंडळी आता लगेचच आपण आयसिंग करायला घेऊयात. तर एका केक बोर्डवरती मी थोडीशी व्हीप क्रीम लावून घेते, म्हणजेच तयार केलेली क्रीम, जेणेकरून आपला केक जागचा हलू नये. तर बघा आता केकची सगळ्यात जी खालची लेअर आहे ती मी अशा पद्धतीने प्लेस केली आणि आता या लेअरला आपण छान शुगर सिरपने सोक करतोय. सो जे तयार केलेलं शुगर सिरप आहे ते आपण इथे यूज करायचं आहे. लक्षात ठेवा सगळं सिरप इथे वापरण्याची गरज नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच यूज करायचं आहे, कारण केक कधी कधी खूपच जास्त सॉफ्ट बेक होतो आणि अशा वेळी जर तुम्ही सगळं सिरप इथे यूज केलं तर केक खूप जास्त सॉगी होतो, ओला ओला होतो आणि ज्यावेळी तो सेट केल्यानंतर आपण कापायला घेतो ना त्यावेळी अक्षरशः त्याचे पीसेससुद्धा उचलता येत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे शुगर सिरप हे अंदाज घेत घेत व्यवस्थित प्रमाणातच ॲड करायचं असतं. तर बघा आता संपूर्ण लेअरवर मी पायपिंग बॅगच्या मदतीने अशा पद्धतीने क्रीम लावतीये. सो क्रीम जरा जास्तच लावलेली आहे, कारण या केकच्या आपण फक्त 2च लेअर्स तयार केलेल्या आहेत ना, म्हणून मी ते जास्त क्रीम यूज करते. जरी तुम्ही या केकच्या 3 लेअर्स तयार केल्या ना तरी सुद्धा आपण जी 200 ml एवढी क्रीम तयार केली आहे ती सगळ्या केकला तुम्हाला पुरणार आहे. ठीक आहे, फक्त तेव्हा मात्र म्हणजे 3 लेअर्स केल्यानंतर मात्र ही जी क्रीम आहे ती तुम्हाला प्रमाणात यूज करायची आहे, म्हणजे नेहमी करतो तशी यूज करा, म्हणजे मग तुम्हाला 200 ml क्रीम पण अगदी व्यवस्थित पुरेल. तर बघा आता मी काय केलंय माहितीये, जे क्रीम चीज आहे ना ते थोडा वेळ डीप फ्रीजरला ठेवलं होतं, म्हणजे ते थोडंसं कडक होतं, हार्ड होतं आणि मग ते असं थोडंसं आपण या लेअरवरती स्प्रिंकल केलंय. सो हे विदाऊट शुगर आहे, यामुळे काय होतं ज्यावेळी आपण केक सेट करतो आणि खायला घेतो ना त्यावेळी ती थोडीशी आंबट जी चव असते ना क्रीम चीजची ती फारच टेस्टी आणि थोडीशी युनिक लागते केक खाताना. तर माझ्या एका फ्रेंडने अशा पद्धतीने केक बनवला होता आणि मला तो त्यावेळी खूपच आवडला होता. आता हे सगळ्यांनाच आवडेल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, कारण मुळातच रेड वेल्वेट केक हा खूपच वेगळ्या पद्धतीने कधी कधी हिट करतो जिभेवरती आणि नॉर्मल केकपेक्षा हा खूपच डिफरंट केक आहे, त्यामुळे तो सगळ्यांनाच आवडत नाही. आमच्या फॅमिलीमध्ये तर रेड वेल्वेट केक कुणालाच आवडत नाही. सो असं पण कधी कधी असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले तर ते सक्सेसफुल मानता येतील की नाही याच्यावर जरा डाऊटच असतो, पण तरीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही क्रीम चीजचा वापर नक्कीच करा. जास्त पण नाही बरं का यूज करायचं. तुम्ही बघितलंच असेल अगदी थोडंसं मी स्प्रिंकल केलं होतं. सो चला आता या केकवरती आपण जी वरची लेअर आहे म्हणजे दुसरी लेअर ती ठेवलेली आहे आणि आता अर्थातच क्रम कोटिंग करून घेऊयात. सो त्यासाठी केकला सगळ्या बाजूने थोडी क्रीम लावून घेतली आणि ती पॅलेट नाईफने अशा पद्धतीने छान प्लेन करून घेतली. सो क्रम कोटिंग करणं अतिशय गरजेचं असतं. यामुळे आपल्या केकचे जे क्रम्स आहेत किंवा रवाळ कण आहेत ते फायनल फिनिशिंगमध्ये मिक्स होत नाहीत आणि मग आपला केक बाहेरून छान सुपेरियर दिसतो. ठीक आहे, तर बघा आता शुगर सिरप लावून घ्यायचं या लेअरला संपूर्णपणे आणि त्यानंतर अर्थातच फायनल फिनिशिंग. सो बघू शकताय अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून घेतली आहे आणि ही क्रीम आपण संपूर्ण केकवरती लावतोय, म्हणजेच संपूर्ण केक आपण क्रीमने कव्हर करतोय. ठीक आहे, तर इथे मी जी क्रीम यूज केली आहे ना ती आहे सनविप्स ब्रँडची आणि ती मला मिळते 200 रुपये किलो या रेटने. तर क्रीम आपण इथे 200 ग्रॅम एवढीच यूज केलेली आहे आणि त्यानंतर प्रीमिक्स. तर हे मी जर्मन ब्रँडचं यूज केलेलं आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. सो प्रीमिक्स मला मिळालेलं आहे 320 रुपये किलो या रेटने. सो बाजारामध्ये ना मंडळी मला असं वाटतं रेड वेल्वेट प्रीमिक्स 270 ते 280 रुपये किलो या रेंजपासून सुद्धा स्टार्ट होतात. सो तुम्ही अफोर्डेबल कुठलेही प्रीमिक्स इथे यूज करू शकता, फक्त ब्रँडेड किंवा पॅकेटमधलंच यूज करा, लूजमधलं नको. ठीक आहे, सो बघू शकताय आता आपण फिनिशिंग करतोय. तर वरच्या बाजूला अर्थातच पॅलेट नाईफ आणि साईडने स्क्रॅपर यूज करा. पण हा हार्ट शेपचा केक आहे त्यामुळे याला ना व्यवस्थित अँगल देणं अतिशय गरजेचं असतं. सो जिथे खड्डा आहे तिथे अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे तुम्हाला ती शार्प बाजू एकदम छान प्रॉपर दाखवावी लागते आणि इथे बघू शकता मी कशा पद्धतीने फिनिशिंग करते. सो हे स्किल आहे आणि हे स्किल ना मंडळी प्रॅक्टिसनेच तुमचं डेव्हलप होणार आहे. कुठलीच व्यक्ती कोणतीच गोष्ट आईच्या पोटामधून शिकवून येत नाही. आपल्याला ते प्रॅक्टिसने किंवा बघून किंवा स्वतः करूनच जमतं आणि मला खात्री आहे तुम्हाला पण नक्कीच जमेल. हे मी कोणासाठी सांगतेय? नवशिक्यांसाठी, बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी, जे प्रो आहेत त्यांना मी नाही सांगत आहे. तर चला आता जी सुरुवातीला आपण एकदम फ्लॅट लेअर कापून काढली होती ना आणि त्याचे क्रम्स बनवले होते ते आपण अशा पद्धतीने एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये वगैरे छान रोस्ट करून घ्यायचे आहेत 5 ते 6 मिनिटासाठी. ओके, आणि हे रोस्ट करून झाले की त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि ते छान क्रंची होतात, थोडेसे श्रिंक होतात, थोडेसे बारीक होतात आणि मग ते आपण हाताने सुद्धा मस्तपैकी चुरू शकतो. त्याचे मस्त रवाळ दाणेदार असे क्रम्स तयार होतात आणि ते क्रम्स आपण अशा पद्धतीने केकवरती लावू शकतो. सो त्यासाठी एकदम फ्लॅट पातळ असा स्क्रॅपर घ्या आणि त्या स्क्रॅपरच्या साह्याने तुम्ही अशा प्रकारे हे क्रम्स केकला चिकटवू शकता. ओके, सो बघा याच पद्धतीने आपण सगळा केक साईडने मस्त कव्हर करूयात. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे संपूर्णपणे रेड वेल्वेट केक तयार करण्याची. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल ना मंडळी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉनही नक्की क्लिक करून ठेवा, कारण मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत असते. सो बघू शकता आता हा बोर्ड आपण सगळ्यात आधी स्वच्छ करूयात आणि त्यानंतर डिझाईन करायची आहे आपल्याला. तर बघू शकता इथे एवढी क्रीम अजूनही शिल्लक आहे. तर ही क्रीम थोडीशी फाटल्यासारखी वाटते ना, कारण यामध्ये क्रीम चीज पण आहे आणि खूप वेळ झाला आपण ती फेटून ठेवलेली आहे, त्यामुळे आधी स्पॅच्युलाने ती छान सॉफ्ट करून घ्या आणि मग डिझाईन करायला घ्या. तर बघा माझ्याकडे हे अशा पद्धतीचं नूर 7 नंबरचं छोटंसं नोझल आहे, म्हणजे नूर N1 किंवा 2D कसं असतं अगदी तसंच आहे हे, फक्त छोटी साईज आहे. सो हे नूर 7 नंबरचं नोझल आहे आणि या नोझलच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने छोटेसे रोजेट्स तयार करते बघा. आणि हे इतके सुंदर दिसत आहेत ना, खरोखरच रेड वेल्वेट केक हा दिसायला इतका सुंदर आणि देखणा दिसतो ना, त्यामुळेच मला असं वाटतं की फेब्रुवारी मंथ, द मंथ ऑफ लव्ह, यामध्ये या केकला जरा जास्तच मानाचं स्थान आहे. सो येस, अशा प्रकारे आपण वरती डिझाईन केलेली आहे. आता सेम नोझलने मी खालच्या बाजूने सुद्धा बॉर्डर तयार करते. सो बघा थोडंसं प्रेस करायचं नोझल आणि जस्ट एक एक बॉर्डर आपण पूर्ण करायचे अशा पद्धतीने. अगदी सोपी आहे ही पण डिझाईन आणि हे नोझल पण खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की घेऊन ठेवा. तर बघा आता जे उरलेले क्रम्स आहेत ना ते मी अशा प्रकारे केकवरती टाकत आहे आणि चमच्याच्या साह्याने ते छानपैकी स्प्रेड करा. अगदी कोपऱ्यापर्यंत ते छान व्यवस्थित इन्सर्ट करा, जेणेकरून मस्त प्लेन वेल्वेटी इफेक्ट तिथे जाणवला पाहिजे.
सो येस, अशा प्रकारे केक कम्प्लीट झालाय. आता सगळ्यात शेवटी याच्यावरती काही गोल्डन कलरचे शुगर बॉल्स ॲड करायचे आहेत आणि गोल्डन कलरचाच माझ्याकडे एक स्पेशल टॅग आहे. साधारणपणे 15 ते 20 रुपयांना तुम्हाला तो इझिली मिळून जाईल. सो हा आपण तिथे प्लेस करूयात. तर मंडळी, अशा पद्धतीने या केकसाठी जेवढं काही आपण साहित्य वापरलेलं आहे त्या प्रत्येकाच्या किमती मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही बघू शकता की मेकिंग कॉस्ट किती होती या केकची. तर हा केक जर तुम्हाला विकायचा असेल, सेल आउट करायचा असेल, तर कमीत कमी 500 रुपयांपासून पुढे कितीलाही हा केक तुम्ही विकू शकता. आता तुमच्या एरियाप्रमाणे डिपेंड आहे. तुम्हाला जर यापेक्षा कमी किमतीला द्यायचा असेल तर कमीला देऊ शकता किंवा जास्त किमतीलाही देऊ शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. लगेचच लाईक करा. खूप जास्त व्हिडिओ हा शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.